आता आमदार अपात्रता प्रकरणाकडे वळू आपण। या प्रकरणाचा अंतिम निकाल आता 10 जानेवारीला होणार आहे, कारण सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना 10 दिवसांची मुदतवाढ दिली। त्यामुळे अपात्रतेची कुऱ्हाड कुणाच्या आमदारांवर कोसळणार हे नव्या वर्षातच निश्चित होईल। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिलासा। आमदार अपात्रतेचा निर्णय नवीन वर्षातच। सुप्रीम कोर्टाकडून 10 दिवसांची मुदतवाढ। 10 जानेवारीपर्यंत आमदार अपात्रतेचा निकाल। एकीकडे आमदार अपात्रतेची सुनावणी आणि दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाचं कामकाज असा दुहेरी बोजा असलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाने काहीसा दिलासा दिला। आमदार अपात्रता प्रकरणी 31 डिसेंबर पूर्वी निर्णय देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते। त्यानुसार अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या 3 दिवसात पूर्ण होणार आहे। पण 21 ते 31 डिसेंबर कालावधीत निकालाचं लेखन अशक्य आहे। म्हणूनच विधानसभा अध्यक्षांनी कोर्टाकडे 3 आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती। त्यांच्या या विनंतीनंतर सुप्रीम कोर्टाने 3 आठवड्यांचा वेळ न देता 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे। मला 31 डिसेंबर पर्यंत हा फैसला देणं हे जजमेंट ऑर्डर देणं शक्य होणार नाही, तर मला 3 आठवड्याचा वेळ वाढवून द्यावा। त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं 3 आठवडे नाही, पण 10 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला वेळ देतोय। तर 10 तारखेपर्यंत आता स्वतः राहुल नार्वेकरांनी मान्य केलं आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं त्यांच्या वकिलांनी की आम्ही 10 तारखेपर्यंत शिवसेनेसंबंधीचा निर्णय देऊ। तर 10 तारखेपर्यंत शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या अपात्रतेबद्दल निर्णय हा 10 जानेवारीपर्यंत येईल। अपात्रतेच्या सुनावणीसाठी मुदतवाढ मिळाली असली तरीही आजचं मरण उद्यावर गेल्याची टीका ठाकरे गटाने व्यक्त केली आहे। तर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं मत भरत गोगावलेंनी व्यक्त केलं। एक लक्षात ठेवा की कोणी किती प्रयत्न केलं तरी जे बेकायदेशीर आहे, जे घटनाबाह्य आहे, ते आज ना उद्या सिद्ध होणार आहे। आजचं मरण उद्यावरती ढकलण्याचा हा प्रयत्न आहे, दुसरा काही नाही। आज जे घडणार आहे ते आज नाही तर उद्यावरती करतील, परंतु हा निर्णय होणार, हे डिस्क्वालिफाय होणार, नाहीतर ह्या देशाची लोकशाही अबाधित राहणं फार मुश्किल होईल। त्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल, पण हे होणार। त्या अध्यक्षांना माहिती आणि त्यांना माहिती। आम्ही आमचं काम उलट तपासणीमध्ये दिलेलं आहे। माझ्या जे काय उलट तपासणी होती ते आम्ही पूर्ण केलेली आहे। आता अध्यक्ष त्यांचा निर्णय कधी देतील तो आम्ही मान्य करू। वेळ काढूपणाच्या मुद्द्यावरनं राहुल नार्वेकरांवर सडकून टीकेची झोड उठली होती। सुप्रीम कोर्टानेही राहुल नार्वेकरांना चांगलंच धारेवर धरलं होतं। अशा परिस्थितीत मिळालेली मुदतवाढ विधानसभा अध्यक्षांसाठी बोनस ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।